मित्रांनो, आपण आयुष्यात काही नाती मनापासून जपतो. त्या व्यक्तीसाठी वेळ देतो, इमोशन्स देतो, लॉयलिटी देतो आणि प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत उभे राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की आपण जितकं खरं प्रेम आणि एफर्ट देऊ, तितकं ती व्यक्तीही आपली किंमत करेल. पण प्रत्येक वेळी असं होतंच असं नाही. कधी कधी आपण एखाद्यासाठी खूप काही करतो, पण समोरच्या व्यक्तीसाठी त्याची काहीच व्हॅल्यू नसते. तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सोबत राहता, त्यांच्यासाठी स्वतःचा वेळ आणि पीस सॅक्रिफाईस करता, पण जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा तेच लोक गायब होतात. आणि ही गोष्ट मनाला सर्वात जास्त दुखावते. सगळ्यात पेनफुल गोष्ट ब्रेकअप नसते, तर ती जाणीव असते की ज्यांना आपण इतकं महत्त्व दिलं त्यांच्यासाठी आपण तितके महत्त्वाचेच नव्हतो. कारण त्या क्षणी तुम्हाला समजतं की तुम्ही ज्या नात्यासाठी इतका एफर्ट करत होता ते नातं फक्त तुमच्याकडूनच चालत होतं. काही नाती अशी असतात जिथे आपण सतत समजून घेत राहतो, ॲडजस्ट करत राहतो आणि स्वतःच्या फिलिंग्स इग्नोर करत राहतो. आपल्याला वाटतं की कधीतरी समोरच्या व्यक्तीला आपली किंमत कळेल, पण हळूहळू आपण इमोशनली थकायला लागतो. समोरून ॲप्रिसिएशन नाही, रिस्पेक्ट नाही आणि केअर सुद्धा नाही. फक्त इग्नोरन्स मिळतं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्या नात्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःलाच हरवायला लागतो. आपला सेल्फ रिस्पेक्ट कमी होतो, कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपण स्वतःलाच ब्लेम करायला लागतो. आपल्याला वाटतं की कदाचित चूक आपलीच असेल, पण प्रत्येक वेळी चूक तुमची नसते. काही लोक फक्त तुमची व्हॅल्यू ओळखत नाहीत. म्हणूनच आयुष्यात एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक नातं टिकवणं आवश्यक नसतं. काही नाती सोडून देणं ही कमजोरी नसते, तर ती स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात असते. जिथे तुमची किंमत नाही, जिथे तुमच्या इमोशन्सची व्हॅल्यू नाही आणि जिथे तुम्हाला सतत दुखावलं जातं, तिथे स्वतःला हरवण्यापेक्षा दूर जाणं जास्त योग्य असतं. या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सायन्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की कोणती नाती तुमच्यासाठी हेल्दी आहेत आणि कोणती नाती फक्त तुमचा पीस आणि हॅपीनेस डिस्ट्रॉय करत आहेत. तसेच स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कसा जपायचा आणि इमोशनली स्ट्रॉंग कसं राहायचं हेही आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कधी कधी एक योग्य निर्णय तुम्हाला आयुष्यभराच्या इमोशनल पेन पासून वाचवू शकतो. नंबर 1, एफर्ट फक्त तुम्हीच करत असाल. मित्रांनो, कोणतंही नातं एकट्या व्यक्तीच्या एफर्टवर टिकत नाही. रिलेशनशिप स्ट्रॉंग राहण्यासाठी दोघांनी इक्वली प्रयत्न करणं गरजेचं असतं. पण काही वेळा आपण अशा नात्यात अडकतो जिथे सतत एफर्ट फक्त आपणच करत असतो. नेहमी तुम्हीच कॉल करता, तुम्हीच मेसेज करता, तुम्हीच भेटायचा प्रयत्न करता आणि प्रत्येक भांडणानंतरही तुम्हीच समजून घेता. सुरुवातीला आपल्याला वाटतं की हे प्रेम आहे, केअर आहे, पण हळूहळू हे इमोशनली एक्झॉस्टिंग बनतं. कारण खरं नातं ते असतं जिथे तुमच्या अब्सेन्सची किंमत असते. पण जर तुम्ही एक दिवस कॉन्टॅक्ट केला नाही आणि समोरच्या व्यक्तीला काहीच फरक पडला नाही, तर हे क्लिअर साईन असतं की नातं बॅलन्समध्ये नाही. वन साइडेड एफर्ट माणसाला आतून तोडतं, कारण तुम्ही सतत देत राहता पण समोरून ॲप्रिसिएशन, केअर किंवा इक्वल एफर्ट मिळत नाही. आणि शेवटी तुम्हालाच वाटायला लागतं की कदाचित माझीच व्हॅल्यू नाही. पण सत्य हे आहे की चुकीच्या नात्यात कितीही एफर्ट केला तरी पीस मिळत नाही. रियालिटी वन साइडेड एफर्ट नेहमी पेनफुल असतो. नंबर 2, तुमच्या इमोशन्सची व्हॅल्यू नसते. मित्रांनो, खरं नातं फक्त बोलण्यात नसतं, ते फिलिंग्स समजून घेण्यात असतं. जर तुम्ही दुखावलेले असाल, मेंटली डिस्टर्ब असाल किंवा इमोशनली हर्ट असाल आणि समोरच्या व्यक्तीला त्याचा काहीच फरक पडत नसेल, तर ते नातं हेल्दी नाही. काही लोक तुमच्या इमोशन्सला ओव्हर रिॲक्शन समजतात.
तुम्ही कितीही एक्सप्लेन केलं तरी ते तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि हळूहळू तुम्ही तुमच्या फिलिंग्स दाबायला लागता. पण जिथे इमोशन्सची व्हॅल्यू नाही तिथे खरं कनेक्शन ही नसतं. कारण केअर असती तर एफर्ट दिसला असता. खरं नातं तुम्हाला इमोशनली सेफ फील करवतं. पण जर तुम्हाला सतत इग्नोर्ड आणि अनहर्ट वाटत असेल तर तिथे फक्त अटॅचमेंट आहे, कनेक्शन नाही. रियालिटी, नो इमोशनल व्हॅल्यू इक्वल टू नो रिअल कनेक्शन. नंबर 3, फक्त गरज असेल तेव्हाच आठवतात. मित्रांनो, काही लोक फक्त त्यांच्या गरजेपुरतेच नातं ठेवतात. जेव्हा त्यांना मदत हवी असते तेव्हा ते तुम्हाला आठवतात, कॉल करतात, जवळ येतात, स्वीट बोलतात, पण त्यांचं काम झालं की ते डिसअपियर होतात. सुरुवातीला आपल्याला वाटतं की ते बिझी असतील, पण जेव्हा हा पॅटर्न वारंवार दिसायला लागतो तेव्हा समजतं की हे खरं नातं नाही. खरी माणसं फक्त गरजेच्या वेळी नाही तर तुमच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही वेळेत तुमच्या सोबत असतात. पण नीड बेस्ड लोकांना तुमच्या इमोशन्सपेक्षा त्यांचा फायदा जास्त महत्वाचा असतो. अशा लोकांना ओळखणं खास महत्वाचं आहे, कारण ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत, ते फक्त फायदा उपयोग करत असतात. रियालिटी, नीड बेस्ड रिलेशन कधीच रिअल नसतं. नंबर 4, सतत डिसरिस्पेक्ट मिळतो. मित्रांनो, जिथे रिस्पेक्ट नाही तिथे रिलेशनशिप जास्त काळ टिकू शकत नाही. काही लोक जोक्सच्या नावाखाली इन्सल्ट करतात, पब्लिक मध्ये एम्ब्रास करतात किंवा तुमचं ओपिनियन कम्प्लिटली इग्नोर करतात आणि आपण ते टॉलरेट करत राहतो कारण आपल्याला ते नातं गमवायचं नसतं. पण सततचा डिसरिस्पेक्ट हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स तोडतो. तुम्हाला स्वतःबद्दलच कमीपणा वाटायला लागतो. खरं प्रेम कधीच तुम्हाला छोटं फील करवत नाही. डिसॲग्रीमेंट असू शकतो पण रिस्पेक्ट कायम राहतो. जर एखाद्या नात्यात तुम्हाला सतत इन्सल्ट, इग्नोरन्स आणि डिसरिस्पेक्ट मिळत असेल तर ते लव्ह नाही, ती टॉक्सिसिटी आहे. रिॲलिटी, डिसरिस्पेक्ट हळूहळू रिलेशनशिप संपवतो. नंबर 5, तुम्ही मेंटली एक्झॉस्टेड होता. मित्रांनो, खरं नातं पीस देतं, स्ट्रेस नाही. जर एखाद्या नात्यामुळे तुम्हाला सतत ओव्हरथिंकिंग होत असेल, अनेक्झिटी येत असेल आणि मन शांत राहत नसेल तर ते हेल्दी रिलेशनशिप नाही. काही नाती इतकी इमोशनली ड्रेनिंग असतात की आपण मेंटली एक्झॉस्टेड व्हायला लागतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला हर्ट करते. सतत टेन्शन राहते की समोरची व्यक्ती काय बोलेल, काय करेल किंवा पुन्हा इग्नोर तर करणार नाही ना. अशा नात्यात हॅपीनेसपेक्षा पेन जास्त असतो आणि हळूहळू तुम्ही तुमचाच पीस गमावता. रियालिटी, पीसलेस रिलेशन इक्वल टू हार्मफुल रिलेशन. नंबर 6, तुमची व्हॅल्यू फक्त वर्ड्स मध्ये असते. मित्रांनो, काही लोक बोलण्यात खूप चांगले असतात, तू खूप इम्पॉर्टंट आहेस, तू माझ्यासाठी स्पेशल आहेस, पण जेव्हा ऍक्शन्सची वेळ येते तेव्हा काहीच दिसत नाही. खरं केअर वर्ड्स मध्ये नाही तर ऍक्शन्स मध्ये दिसतं. जर एखादी व्यक्ती फक्त प्रॉमिसेस देत असेल पण एफर्ट करत नसेल तर ते फेक केअर आहे. कारण वर्ड्स कोणीही बोलू शकतं पण ऍक्शन्स साठी इंटेन्शन लागतं. रियालिटी, वर्ड्स विदाउट ऍक्शन इक्वल टू फेक केअर. नंबर 7, तुम्ही स्वतःला हरवायला लागता. मित्रांनो, काही नाती वाचवताना आपण स्वतःच तुटायला लागतो. आपण इतकं ऍडजस्ट करतो, इतकं टॉलरेट करतो की हळूहळू आपलंच अस्तित्व हरवायला लागतं. सेल्फ रिस्पेक्ट कमी होतो, कॉन्फिडन्स कमी होतो आणि हॅपीनेस संपायला लागते. तुम्ही सतत दुसऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करता पण त्या प्रयत्नात स्वतःला विसरता. आणि लक्षात ठेवा, दुसऱ्याला जपताना जर तुम्ही स्वतःलाच हरवलं तर तो सर्वात मोठा लॉस असतो. रियालिटी, लॉसिंग युअरसेल्फ इक्वल टू बिगेस्ट लॉस. नंबर 8, सोडून देणं विकनेस नाही. मित्रांनो, प्रत्येक नातं टिकवणं आवश्यक नसतं. काही नाती अशी असतात जी तुमचं पीस, कॉन्फिडन्स आणि हॅपीनेस डिस्ट्रॉय करतात आणि अशा नात्यांना धरून ठेवणं म्हणजे स्वतःलाच दुखावणं. सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही. काही वेळा दूर जाणं ही सेल्फ रिस्पेक्ट असते, कारण तुम्ही स्वतःला टॉक्सिक वातावरणातून बाहेर काढत असता.
स्ट्रॉंग माणूस तो नाही जो प्रत्येक नातं जबरदस्ती टिकवतो, तर तो आहे जो योग्य वेळी स्वतःसाठी योग्य निर्णय घेतो. रियालिटी लिव्हिंग टॉक्सिसिटी इक्वल टू स्ट्रेंथ. म्हणून मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक नातं जपणं आवश्यक नसतं. काही वेळा आपण एखाद्या व्यक्तीला इतकं महत्त्व देतो की स्वतःचं अस्तित्व विसरायला लागतो. आपण सतत त्यांच्यासाठी एफर्ट करतो, त्यांचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतो, रिस्पेक्ट मिळवण्यासाठी स्वतःला बदलतो, पण तरीही समोरून काहीच मिळत नाही आणि हळूहळू आपण इमोशनली थकायला लागतो. जिथे तुमची किंमतच नाही तिथे सतत थांबणं म्हणजे स्वतःलाच दुखावत राहणं आहे. कारण खरं नातं कधीच तुम्हाला प्रेमासाठी भीक मागायला लावत नाही. जर एखाद्या नात्यात तुम्हाला सतत अटेन्शन मागावं लागत असेल, रिस्पेक्ट मागावं लागत असेल किंवा तुमच्या इमोशन्स प्रूव्ह कराव्या लागत असतील, तर ते हेल्दी रिलेशनशिप नाही. खरं प्रेम आणि खरं नातं नॅचरली फील होतं. तिथे तुम्हाला स्वतःला सतत एक्सप्लेन करावं लागत नाही. तिथे तुमच्या इमोशन्सची व्हॅल्यू असते, तुमच्या प्रेझेन्सची किंमत असते आणि तुम्हाला मेंटली सेफ वाटतं. पण ज्या नात्यात सतत निग्लेक्ट, इग्नोरन्स आणि डिसरिस्पेक्ट मिळतो, तिथे राहून तुम्ही फक्त स्वतःचा पीस गमावता. अनेक लोकांना एकटं राहण्याची भीती असते, म्हणून ते चुकीच्या नात्यात अडकून राहतात. त्यांना वाटतं कदाचित एक दिवस सगळं ठीक होईल, पण प्रत्येक नातं बदलतंच असं नाही. काही नाती तुम्हाला इमोशनली ड्रेन करतात आणि अशा नात्यांना धरून ठेवताना आपण स्वतःच तुटायला लागतो. सगळ्यात मोठी चूक म्हणजे दुसऱ्याला जपताना स्वतःलाच हरवणं. कारण जर एखादं नातं टिकवण्यासाठी तुम्हाला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट, कॉन्फिडन्स आणि हॅपीनेस सॅक्रिफाईस करावी लागत असेल, तर ते नातं तुमच्यासाठी योग्य नाही. म्हणून कधी कधी दूर जाणं हेच योग्य असतं. काही लोकांना सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःला वाचवणं असतं. कारण आयुष्यात सर्वात महत्त्वाचं नातं हे स्वतःसोबतचं असतं. जर तुम्ही स्वतःलाच हरवलं तर बाकी काहीही उरत नाही. लक्षात ठेवा, खरं नातं तुम्हाला इनकम्प्लीट फील करवत नाही, तर तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग आणि कम्प्लीट फील करवतं. तिथे प्रेम असतं, रिस्पेक्ट असतो आणि पीस असतो. म्हणून आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वतःला हरवून कोणतंच नातं जिंकता येत नाही आणि जिथे तुमची किंमत नाही तिथून दूर जाणं ही कमजोरी नाही, तीच खरी सेल्फ रिस्पेक्ट आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला टच झाला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्या व्यक्तीला जी चुकीच्या नात्यात स्वतःलाच हरवत आहे. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.